पहिलं षटक हाताळण्यासाठी दीपू दाखल झालेत. एकंदरीत पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला करायची सुरुवात. अधिकचा वेळ खर्च न करता टीम जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे क्रिकेट संघ अजून मैदानात सामना सुरू देखील झाला नाही आणि डोंगर नावे संघाला विकेट हॅट्रिक साठी कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर प्रवीणजी खुणे यांच्या माध्यमातून डोंगर नावे संघाच्या गोलंदाजांना 1101 रुपयांचं पारितोषिक तिथे दिलं जाईल. जर कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर प्रवीणजी खुणे साहेबांच्या माध्यमातून 1101 रुपयाचा कॅश प्राइज डोंगर नावी संघाच्या कोणत्याही गोलंदाजाला दिला जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला राजेश खंडागले चांगली कामगिरी करत असताना पहिल्या चेंडूवर एक चौकार ठोकलाय आणि चौकाराच्या साह्याने सध्याच्या घडीला टीम मोरया 11 पाडाले संघाचा श्री गणेश झालेला आहे. धावपळक 4 या आकड्यावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला फटका तिथे चांगला होता. मात्र प्रशांत शेळके तिथे दाखल झाले. क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून देखील चांगलं झालं. अगदी बाउंड्री लाईनच्या लगत कमालीचं क्षेत्ररक्षक प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा एकंदरीत या चेंडूवर एकवटल्या गेल्या. 2च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय टीम मोरया 11 पाडाले क्रिकेट संघाचं. 6 या आकड्यावर. स्पीडअप अपेक्षित असेल दोन्ही संघांना सूचना आहे. येस चेक केलं जाईल चौकार आहे की नाही. सेफ असेल. अगदी बाउंड्री लाईनच्या लगत लांबचा पल्ला गाठत प्रशांत इथे दाखल झालं होतं. चांगला क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा एकंदरीत चेंडूवर एकवटल्या गेल्या. धावपळक 6 या आकड्यावर. मोरया 11 पाडाले क्रिकेट संघाचं मात्र कौतुक करावं लागेल. राजेश खंडागले चांगली फलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. उवदी कवच पटका सजवण्याचा प्रयत्न देखील झाला होता. मात्र या चेंडूवर अधिकची उंची नाही मिळाली. त्यात कारणास्तव निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटक P1च्या षटकामध्ये चांगली सध्याच्या घडीला कामगिरी स्वीकार करत असताना गोलंदाज दीपू फ्रंट लेग पुढे काढला. फटका तिथे चांगला आहे. कार्पेटच्या साह्याने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक एक सिंगल आणि सिंगलवर समाधान मानत असताना धावपळक सध्याच्या घडीला 1 ने पुढे सरकेल मोरया 11 पाडाले क्रिकेट संघाचं आणि जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर चौकार आला तर सुरुवात तर दमदार राहिली होती. त्यानंतर 3 चेंडूवर कमबॅक आता चांगलं करत असताना गोलंदाज दीपू आपल्या संघासाठी 4 चेंडू हाताळत असताना 7 धावा एकंदरीत खर्च केल्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये एकंदरीत आता किती धावा एकवटल्या जातील. पहिल्या षटकामध्ये कामगिरी तर चांगली होत आहे असताना आपल्याला पाहायला मिळेल दीपूच्या माध्यमातून मात्र शॉर्ट पिच चेंडू पुलचा फटका आणि सक्सेसफुली पाठवून दिलाय चेंडूला स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. 6 धावांसाठी पहिला बिग ब्लास्ट. धन्यवाद. डोंगर नावे संघाचा कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर प्रवीणजी खुणे साहेबांच्या माध्यमातून 1101 रुपयांचं पारितोषिक तर गोलंदाजांना दिलं जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला फलंदाजी चांगली होत असताना मोरया 11 पाडाले क्रिकेट संघासाठी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु आता टप्पा खेचलाय. गोलंदाजी चांगली होत असताना दीपूच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ तर समाप्त झालेला आहे आणि धावपळकावर धावा बिनबाद जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने धावपळक 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले.
आणि तदनंतर गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे गोलंदाज दीपूची. मात्र आता या पुढील 4 षटकांमध्ये किती धावा एकवटल्या जातील, किती धावा रोखल्या जातील, येणारा काळ येणारी वेळ कोणत्या संघासाठी उभी राहील हे नक्कीच पाहणं आवश्यक असेल. पहिल्या षटकाचा खेळ तर समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी स्पर्धेचे काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. LBW विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही. त्याचप्रमाणे रिव्ह्यू तुम्हाला वाईड, बीमर आणि रनआउट साठी एकच उपलब्ध केला जाईल. त्याचप्रमाणे वाईड देखील एकच असेल. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी धनाजी दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये तर दीपूची कामगिरी चांगली राहिली होती. मात्र या षटकामध्ये आता धनाजीची कामगिरी कशा प्रकारची असेल. शॉर्ट पिच चेंडू होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचं काम राजेश खंडगळेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं, परंतु तिथे मिसटाइम होत असताना पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. प्रतीक हुमने इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुटा गेले, कट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली. आउटफील्ड फास्ट, वेगवान, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीने धावपळक टीम मोरया 11 पाडाली संघाचं जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. एकंदरीत दुपारच्या सत्रामध्ये दोन मातब्बर संघांमध्ये होणारी ही लढत, कोणता संघ आता या मॅच मध्ये एकमेकाच्या विरोधात हवी ठरेल, येणारा काळ येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. बिगेट करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, मात्र इथे सध्याच्या घडीला आता गोलंदाजी चांगली होत असताना गोलंदाज धनाजीच्या माध्यमातून चौकारानंतर कमबॅक त्याचं छोटेखानी चांगलं होत असताना निर्धाव चेंडू हाताळलाय. दोन्ही संघांचा विचार केला तर मोरया 11 पाडाले यंदाच्या हंगामामध्ये स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यश त्यांच्या वाटेला येत नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे क्रिकेट संघ विजयाची चव त्यांनी यावर्षी चाखली आहे. अगदी भगवा चषक या मुरबाड मधील नामांकित स्पर्धेमधील ते विजयाचे मानकरी ठरलेत. सध्याच्या घडीला हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये, मात्र कामगिरी सध्याच्या घडीला दोन्ही संघांच्या माध्यमातून विचार केला तर चांगली होत चालली आपल्याला पाहायला मिळते. खोलवाट टप्प्याचा चेंडू होता, बॅटची एज कहीं पर निशाणा कहीं पर निगाहे, मारायचा कुठे होता आणि बॅटची एज लागून चेंडू गेला कुठे. त्यात कारणास्तव आता एक चेंडूवर या चेंडूवर सिंगल धाव ऍड केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावर. या षटकामध्ये धनाजी यांचा विचार केला तर कामगिरी सध्याच्या घडीला चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चौकार आणि एक सिंगलच्या मदतीने एकंदरीत 5 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे गोलंदाजी ट्रॅकवर. धनाजी कशा प्रकारे आता हा चेंडू खेळून काढेल फलंदाज करण, स्पीडअप अपेक्षित असेल डोंगर नावे संघ. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज करण. कशा प्रकारे हा चेंडू आता करण इथून पुढे खेळून काढेल, कारण शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर धनाजी. वाईड लाईनचा इथे उपयोग केलाय, मात्र आता लाईन चेक करावी लागेल. अवांतरची घोषणा पंचांची आमच्यापर्यंत पोहोचते. सिंगल अवांतरच्या साहाय्याने स्कोर कार्ड सध्याच्या घडीला मोरया 11 पाडाली संघाचा जाऊन पोहोचेल बिनबाद 19 या आकड्यावर. करणजी शेलवले इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर कनेक्शन प्रॉपर झाले नाहीये.
प्रशांत तिथे दाखल झाले होते, दिपवीर बिराडे सर देखील दाखल झाले होते चेंडू अडवण्यासाठी, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर मिळतील 4 धावा, चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि तिसऱ्या षटकाला होणारी सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर दिपवीर बिराडे सध्याच्या घडीला तिसरं षटक हाताळण्यासाठी आपल्या संघासाठी दाखल झालेत. एकंदरीत मुरबाड विभागामध्ये जर विचार केला तर समालोचकाची भूमिका नेहमी बजावत असतात, मात्र या मॅच मध्ये स्वतःचा संघ, गावचा संघ उपलब्ध झालेला आहे आणि गोलंदाजीसाठी देखील सध्याच्या घडीला ते दाखल झालेत. कशा प्रकारची कामगिरी समालोचनामध्ये तर उत्तुंग कामगिरी बजावत असतात, मात्र आता सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल. स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाज दिपवीर बिराडे. पहिला चेंडू कमाळीचा हाताळला होता, वाईड लाईनचा उपयोग करायचा होता, मात्र अवांतर चेंडू, अवांतरच्या साह्याने या ओव्हरला होणारी सुरुवात धावपळक एककडे पुढे सरकेल. चोवीस या आकड्यावर धावपळक जाऊन पोहोचले मोरया 11 पाडाले क्रिकेट संघ. फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला दिशा देण्याचं काम, फक्त तिथे क्षेत्ररक्षक दाखल झाले होते. खराब थोडे फंबल तर झाले, मात्र या चेंडूवर आता 2 धावा तर एकवटले गेले आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र 2च धावेवर आता समाधान मानलंय. 2च्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल मोरया 11 पाडाले क्रिकेट संघाचं. 26-26 या आकड्यावर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर दिपवीर चांगली कामगिरी सध्याच्या घडीला स्वीकार करत असताना ऑन साइडला फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक आले होते, त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावपळक तिसऱ्या षटकामध्ये आता फ्लाय होईल. 30 या आकड्यावर. गोलंदाजावर आता आक्रमण चढवलं जाते राजेश खंडागळे याच्या माध्यमातून. मिस्टोके चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. प्रशांत करणार नाही चुकी. पहिला ब्रेक थ्रू. टीम बॅटिंग करणारा मोरया 11 पाडाले. फलंदाज राजेश बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. राम शेळवले इथे उपस्थित झालेले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आता त्यांची देखील उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील अजून कमिटीच्या माध्यमातून सहर्ष मनापासून स्वागत व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला ऑनगोईंग मॅच कडे जातो. चौकारानंतर चांगलं कमबॅक तिथे गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
धावपळकावर धावा आपल्याला अंकित होत असताना पाहायला मिळतील 30. एक विकेट देखील आली आहे. नवीन फलंदाज मैदानात खलील दाखल झालेत. पहिल्या चेंडूवर फक्त दिशा देण्याचं काम आणि बाकीचं काम हे आउटफिल्डे करा. चौकार आला, चौकाराच्या मदतीने आता धावपळक 4 ने पुढे सरकेल. मोर्या 11 पाडाली क्रिकेट संघाचं 34 या आकड्यावर. विकेट देखील आली. तदनंतर जसा मैदानात खलील दाखल झाला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता गोलंदाजाने टप्पा खेचलाय. गोलंदाजी चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते दिप्पी बिराडे यांच्या माध्यमातून. आणि धावपळक सध्याच्या घडीला 34 या आकड्यावर स्थित आहे. शेवटचा चेंडू आहे. तिसरं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर दिपवीर बिराडे चांगली कामगिरी करतायत. समोरच्या दिशेने फटका केलाय. पायाच्या साह्याने फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली राहिली दिपवीर बिराडे यांची. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावपळकावर धावा एकंदरीत अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मोर्या 11 पाडाली क्रिकेट संघ 35. चौथ्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये जाईल. तोपर्यंत देऊयात संधी डीजे नाग्या. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावपळकावर धावा 35 अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघ. दुसऱ्या षटकामध्ये ज्याची कामगिरी चांगली राहिली होती, एकंदरीत 10 धावा ज्याने खर्च केल्या होत्या, तो धनाजी पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अगदी फॉरेस्ट एंडने गोलंदाजी ट्रॅकवर धनाजी यांना निमंत्रित केलंय. आता या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल गोलंदाज धनाजी यांची. पहिल्या षटकामध्ये तर कामगिरी चांगली राहिली होती. पहिला चेंडू फक्त दिशा देण्याचं काम कटवलं तिथे क्षेत्ररक्षक. थोडे पंबल झाले. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने
सध्याच्या घडीला धावपळक मोरे इलेव्हन पाडाले संघाचं जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून अनुभवायला मिळतंय. अगदी दोन मातब्बर संघ आहेत, एकमेकांच्या विरोधात बरेच सामने खेळले आहेत, त्याबद्दल अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात हावी राहिलेले आहेत. या मॅच मध्ये आता या स्पर्धेमध्ये कोणता संघ इथून पुढे सेकंड राऊंडचं तिकीट कन्फर्म करेल, येणारा काळ येणारी वेळ हे सांगून जाईल. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर धनाजी, पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली आहे. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज करण, बिग हिट केला, शॉर्ट पिच चेंडू होता, फटका तिथे, प्रॉपर कनेक्शन. क्षेत्ररक्षकाने झेल तर घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या मस्तक पे दस्तक देणारा बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग हिट, षटकार. षटकाराच्या मदतीने धावपळक 42 आकड्यावर जाऊन पोहोचले. टीम मोरिया इलेव्हन पाडाले क्रिकेट संघ धावांसाठी संघर्षित राहिला होता, मात्र एकवटण्याचा प्रयत्न. सध्याच्या घडीला चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, बॉलर करणार नाही चुकी. षटकारानंतर चांगलं कमबॅक, फलंदाज करणचा होईल खेळ समाप्त. करण बॅक टू द पवेलियन. षटकार आला होता, त्यानंतर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला धनाजी आपल्या संघासाठी करत असताना धावपळक 42 आकड्यावर आणि चौथं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ पहिल्या डावामध्ये शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये एकंदरीत किती धावा आता इथून पुढे एकवटल्या जातील? फलंदाजीसाठी नवीन फलंदाज श्रीकांत दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर धनाजी, पहिला चेंडू, फटका तिथे चांगला आहे, कनेक्शन हवं तसं झालं नाही, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आले. एक टप्प्यावर चेंडू अडवला, सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावपळक. सध्याच्या घडीला टीम मोरे इलेव्हन पाडाल क्रिकेट संघाचं जाऊन पोहोचले 45 आकड्यावर. अगदी या मॅच मध्ये ऑफिशियल जोडी पवन ढोळे सर आणि सचिन ढोळे सर, ही दोन एवन ऑफिशियल जोडी या मॅच मध्ये पंचांची भूमिका, या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका साकारण्यासाठी उपलब्ध राहिले, त्यांचा देखील मनापासून आभार. आयोजन कमिटीच्या माध्यमातून मात्र तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक दाखल झाले होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा, चौकार. चौकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोचले 48 आकड्यावर, 47 आकड्यावर. 47 आकड्यावर धावपळक मोरे इलेव्हन पाडाले क्रिकेट संघाचा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, पंचांचा होकार, फलंदाज पापा बॅक टू द पवेलियन.
येस, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानात बशीर शेख आता फलंदाजीसाठी दाखल झालाय. कशा प्रकारची कामगिरी इथून पुढे शेवटच्या षटकामध्ये असेल. एकंदरीत 4 षटकांचा विचार केला तर तिथे कामगिरी सध्याच्या घडीला डोंगर नावे संघाची चांगली होत असताना धावपळकावर धावा 47, गोलंदाजाचा गर्दन काळ ठरणारी विकेट आणि या विकेटवर सध्याच्या घडीला गोलंदाजी चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे क्रिकेट संघाची. मात्र आता इथून पुढे शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीचा भार सध्याच्या घडीला संघ कर्णधार प्रशांत शेळके यांच्यावर सोपवला जातो. या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी प्रशांतची असेल की आता स्ट्रायकिंग एंडवर सलामीसाठी गेलेला करणच्या माध्यमातून किती धावा ऐकून पुढे एकवडल्या जातील. पहिला चेंडू फटका तिथे चांगला आहे, अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चिरून कार्पेटच्या साहाय्याने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा ऑन साइडला फटका, तिथे कनेक्शन प्रॉपर नाहीये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र करणार नाही चुकी. चौकारानंतर चांगलं कमबॅक, फलंदाज होईल बाद. श्रीकांत बॅक टू द पवेलियन. चौकारानंतर कमबॅक देखील चांगलं राहिलंय प्रशांतच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी दाखल झालेत. बाळा, अगदी बाळा खंडागले पहिल्या चेंडूवर बॅटची एज आणि खेळाडू वृत्ती दाखवत असताना मैदानामध्ये टाळ्या तर झाल्याच पाहिजेत फलंदाज बाळासाठी. अगदी खेळाडू वृत्ती दाखवली, बॅटची एज लागली होती, त्यांना माहीत होतं पंचांना समजलं नव्हतं, परंतु खेळाडू वृत्ती दाखवली आहे फलंदाज बालाने आणि मैदानाच्या बाहेर तो सध्याच्याकडे येत असतील. नवीन फलंदाज मैदानात असलम दाखल झालेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल प्रशांतचं, हॅट्रिक चेंडू असेल. हॅट्रिक चेंडू असेल. या स्पर्धेतील 4थी हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम प्रशांतच्या माध्यमातून होईल का? बिग हिट तर केलाय, मिस्टाइम स्ट्रोके, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि त्याच्या माध्यमातून घडतीये चुकी. झेलची संधी होती, खूप दूरचा पल्ला गाठत आले होते, झेल तर कॅरी झाला नाही, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेतील 4थी हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम, 5वी हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम प्रशांत यांचा झाला असता, मात्र झेल झाला नाही आणि तो विक्रम आता गमावला जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे क्रिकेट संघाने.
पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचं काम, कमालीचा उवदी कवच, क्रिकेटचं मादक सौंदर्य. फलंदाज बशीरच्या बॅट मधनं एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलंय 56 या आकड्यावर. हॅट्रिकचा आपण वार्ता करत होतो. आमचे साथी समालोचक स्वप्नील पोटे सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करण्याचा नोंदवण्याचा विक्रम त्यांनी केला होता. त्यानंतर धडाकेबाज संघाचा रवी वारगडे यांनी एकाच दिवसामध्ये 2 सामन्यामध्ये हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम तिथे नोंदवला होता. मात्र शेवटच्या चेंडूवर येत आहे 2 धावा. 2च्या मदतीने 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा अंकित झालेल्या आहेत 58. आणि पुढच्या डावामध्ये टीम जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे क्रिकेट संघाला निर्धारित 5 षटक 30 चेंडूमध्ये धावा चेस करायचे असतील तर 59. डोंगरनावा गावचे समाजसेवक भाऊदादा दळवी हे देखील इथे उपस्थित झाले, तर त्यांचं देखील आयोजक समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक भाऊदादा दळवी त्यांचं देखील स्वागत आहे. अगदी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बॉलचं सौजन्य लाभलं ते साई स्पोर्ट्स अँड गारमेंट्स प्रोप्रायटर रामचंद्र अण्णा देशमुख. अगदी इंग्लिश स्कूलच्या समोर त्यांचं होलसेल रिटेलमध्ये संपूर्ण खेळाचं साहित्य त्यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बॉलचं सौजन्य लाभलं. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून मयूर सरांच्या माध्यमातून सहर्ष मनापासून अभिनंदन आभार आम्ही व्यक्त करतो. आणि जसा खेळाचा दुसरा डाव सुरू होईल तसं कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि इन्व्हाइट करूयात स्वप्नील पोटे सरांना. धन्यवाद.
यानंतर होणारा सामना 12-13 भालूक परी वॉरियर्स भालूक आणि त्यांच्या अगेन्स्ट सार्वी इलेव्हन खोपिवली संघ. भालूक संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सार्वी इलेव्हन खोपिवली संघाचे कर्णधार विनंती करतो या लगेच नाणेफेक आपण करून घेणार आहोत. वळूयात ऑनगोईंग मॅच कडे जिथे सामना रंगतोय. डोंगर नावे विपक्ष पाडाळे. सामन्याला होईल इथे सुरुवात आणि पहिल्याच चेंडूवर मोठ फटका फसला. चेंडू खाली बशीर करणार नाही कोणती चूक. फलंदाज शिवा खुने बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. दोन्ही संघांचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आपण लगेच नाणेफेक करून घेणार आहोत. थांबा एवढं षटक पूर्ण उद्या आपण नाणेफेक करून घेऊ. मात्र पहिल्याच चेंडूवर इथं विकेटचं पतन होत आहे आणि फलंदाज कोण बाद होतोय. मॅन इन फॉर्म शिवा खुने. खऱ्या अर्थाने भगवा चषक 2026च्या टायटलवर डोंगर नावे संघाने आपलं नाव कोरलं आणि त्या टायटलवर नाव कोरण्यामध्ये मोलाचा वाटा ज्यांचा होता तर शिवा खुने स्वस्तात बाद झालाय. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकची शिकार. विकेटचं पतन. मोठा आदरा देत असताना राजेश खंडागळे आपण पाहताय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. मोहन. आता मोहनची कामगिरी कशी राहते ते देखील पाहणं गरजेचं आहे. 59 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर हादरा बसलाय. इथं पुन्हा एकदा बॅटची कडा. आलं पावली माघारी. मोहन बाद. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे आदरे बसतात. पहिल्या चेंडूवर शिवा बाद झाला. त्यानंतर आल्या पावली मोहनला देखील परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. दीपक. दीपू. डोंगर नाव्याचा लाडका दीपू. अरवी आपण पाहत असतो गोलंदाजी तर दर्जेदार राहतीये. मात्र आज मात्र फलंदाजीमध्ये गरज आहे दीपूची. कारण 59 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे हादरे बसलेत. ते जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघाला चॅम्पियन आहेत. खऱ्या अर्थाने भगवा चषकाचे आज मात्र अडचणीत. क्रिकेटचा खेळ असाच आहे. कधी रंग बदलेल सांगता येत नाही. काल हिरो दीपू. खऱ्या अर्थाने राजेश यांना देखील मानावं लागेल. जशा प्रकारची गोलंदाजी त्यांची राहिली आहे. खेळ चांगला होतोय आणि इथे देखील चांगल्या गतीने चेंडू टाकला होता. मात्र पंच आमच्याकडे वळतात. अवांतर चेंडू असेल आणि अखेर डोंगर नावे संघाचं खातं उघडलं जात आहे. धावफलकावर धाव जोडली जाईल. 59 धावांचा पाठलाग करत असताना अपेक्षित सुरुवात आतापर्यंत झालेली नाहीये ती डोंगर नावे संघाची. आणि त्याचं कारण राजेश खंडागळे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. फलंदाजांना चेंडूचा अंदाजच येत नाहीये. चेंडू पडल्यानंतर कधी खाली राहतोय, कधी उसळी घेतोय, कधी गिरकी घेतोय, कधी जलद गतीने जातोय. आणि याच गोष्टीसाठी माहीर आहेत राजेश खंडागळे. हा चेंडू उजवी एसटी सोडून बराचसा बाहेर जातोय आणि पंच आमच्याकडे वळतायत. निश्चितपणाने अवांतर धाव मिळते. अवांतरच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावर जोडल्या जातात. की गरमागरमीचा माहोल कुठेतरी डोंगर नावे संघाच्या डगआउट मध्ये आपण पाहतोय. कारण सामना महत्वाचा आहे. नॉकआउट पद्धतीचे सामने आहेत
आणि इथे जर का पराभूत झाले तर घरचा रस्ता धरावा लागेल, घरची वाट धरावी लागेल. त्यामुळे गरमागरमीचा माहोल तर असणारच. इथे रुईवासचा अटेम्प्ट, सक्सेसफुल अटेम्प्ट. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. चेंडू चालला सीमा पार, धावा मिळतील 4, कारण हा येतोय चौकार. पलटवार केलाय, पलटी फटका मारलाय, स्विच हिट मारलाय फलंदाज दीपूने. दीपू एक अष्टपैलू खेळाडू, फार कमी वयामध्ये या खेळाडूने देखील स्वतःच्या नावाचा दबदबा कुठेतरी मुरबा टेनिस क्रिकेट पटलावर निर्माण केलाय तो दीपू मैदानामध्ये. आणि दीपूचा फटका कमालीचा, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, अगोदर चौकार आणि यावेळीस तडाखेबंद षटकार, 6 धावा. चला नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सार्वी इलेव्हन खोपोली संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर परी इलेव्हन भालूक संघाचे कर्णधार देखील इथे उपस्थित आहेत. मी रघुनाथ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. वांजे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू रघुनाथ यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. माफ करा, प्रावी इलेव्हन भालूक आणि त्यांच्या अगेन्स्ट पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकांती धावा धावफलकावर लावल्या गेल्यात 12. पहिल्या 2 चेंडूंवर पूर्णपणे डोंगर नावे संघाला झटके दिले होते. चौकार आला आणि चौकाराच्या साने धावफलक वाढते, जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर विकीच्या विरोधामध्ये आक्रमण केलं होतं तानाजीने, चौकार खेळला होता. त्यानंतर मात्र इथे कमबॅक केलं जाते गोलंदाज विकीच्या माध्यमातून. धावफलक स्थिर, धावफलक 16. आता मात्र चांगली धावगती प्राप्त केली आहे दोन्ही फलंदाजांनी. विशेष करून दीपूला दाद द्यावी लागेल, कारण पहिले 2 चेंडू दीपू निर्धाव खेळला होता, मात्र त्यानंतर रिव्हर्सच्या माध्यमातून एक चौकार मिळवला, त्यानंतर षटकार खेळला आणि तिथूनची डोंगर नावे संघाच्या धावफलकाला गती मिळाली आहे. त्याच्यावर स्वार होताना आपल्याला तानाजी देखील पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळतो, चेंडू देखील चांगला होता, इथे रनआउटची संधी निर्माण झाली होते. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय आणि त्या चेंडूवर मिळते ती केवळ आणि केवळ एक धाव. संघर्ष संघर्ष, प्रत्येक धावेसाठी संघर्ष केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून आणि संघर्ष करावा लागेल, कारण पाडाळे संघाची गोलंदाजी कमालीची आहे. इथे खोलात टाकलेला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण चांगला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? निश्चितपणाने दीपू इच्छुक होते, मात्र नकार दिलाय तानाजी यांनी. एक अनुभवी कंटेंडर आहेत आणि त्यांच्या सोबत खेळत असताना दीपू म्हटलं तर तितक्या त्या मानात अनुभवाची कमी दीपूकडे असेल, मात्र खेळ मात्र दर्जेदार आहे. अनुभव काय खेळातून येऊनच जाईल, खेळता खेळता तो येऊन जाईल, मात्र तुमच्याकडे असणाऱ्या कला गुणांना वाव देणं फार गरजेचं आहे. इथं पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं, मात्र पंच आमचे तटस्थ आहेत. पंचांच्या वाईटच्या निर्णय, डॉट बॉलच्या निर्णयाला इथे अपील केले, चॅलेंज केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. आपण चेक करूया.
येस, इट्स अ वाईट बॉल, वाईट डिलिव्हरी. वाईट बॉल येतोय, धावफलकामध्ये भर पडेल, धावफलक जाऊन पोहोचेल ती 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑफ स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. फिकीचा पुढचा चेंडू खोल टाकलेला चेंडू कमालीचा राहिला. कमालीच्या गतीने हा चेंडू हाताळला. फलंदाज तानाजी खुनेला याचा काय नेमच लागला नाही, अंदाजच आला नाही आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणारा हा चेंडू येतोय डॉट. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं चित्र बदलतंय, सामन्याचं समीकरण बदलतंय आणि इथे क्षेत्ररक्षण तर कमालीचा राहिला. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. या शेवटच्या चेंडूवर मिळाली ती एक धाव. मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावर धावा लावल्या गेल्या 10.00 च्या सरासरीने 20. वीस धावा झाल्यात. आता जिंकण्यासाठी अजून देखील 39 धावांची गरज आहे. 18 चेंडू 39 धावा. 18 चेंडू मध्ये 39 धावा म्हणजे 13.00 च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायचे. चांगल्या टच मध्ये दीपू पाहायला मिळतोय. तानाजीची सुरुवात काहीशी अडखळ झाली आहे. एक चौकार त्याच्या बॅट मधून जरूर आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त तानाजीला हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये. जशा प्रकारच्या अपेक्षा डोंगरनावे संघाच्या प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना तानाजीकडून आहे, तशा प्रकारचा खेळ आतापर्यंत तर झालेला नाहीये. मात्र दीपूची फलंदाजी चांगलीच बहरलेली आपल्याला पाहायला मिळाली. एक चौकार एक षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आता 18 मध्ये 39 बनवायचे म्हणजे प्रतिषटक 13 धावा बनवायचे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज खलील येतोय, पापा. आता खलीलची कामगिरी कशी राहते ते देखील पाहणं गरजेचं आहे. चला, पाडाळी संघ खूप विलंब करताय, घाई करा जरा. सामना महत्वाचा आहे, त्यामुळे एखादरी फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं राहील. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. खलीलचा पहिला चेंडू तानाजीसाठी आणि इथं घडतंय काय, बॅटची कडा. तानाजी कुणे देखील स्वस्तात बाद. तानाजी आउट. निश्चितपणाने इथं विकेटचं पतन होतंय, तानाजीला परतावं लागलं. आता ही विकेट जर का नियमांच्या सहारे पाहायला गेलं तर बॉलरच्या खात्यामध्ये जाईल. मात्र जशा प्रकारचा झेल परशाने घेतलाय, तर खऱ्या अर्थाने ही विकेट प्रशांतच्या खात्यामध्ये जायला पाहिजे. कारण कमालीचं क्षेत्ररक्षण इझी नसतं, सोपं नसतं. लेग स्लिप मध्ये उभे आहेत आणि जितक्या गतीने चेंडू आला होता तितक्याच गतीने तिथे उडी घेतली आणि उडी घेत असताना हा झेल संपादित केला. परशा, त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं जाते, परशा लाडाने त्याला म्हणत असतील. मात्र चांगला झेल, चांगली कामगिरी सध्याच्या घडीला मोरिया 11 पाडाळे संघासाठी करत असताना परशा. खलीलच्या पहिल्या चेंडूवर विकेट. खलीलचा पुढचा चेंडू आणि इथे प्रशांत शेळके मैदानामध्ये दाखल झाला आणि पशाच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर षटकार येतोय, 6 धावा.
धन्यवाद डीजे. या अगोदरच्या चेंडूवर पाडाळे गावच्या परशाची तारीफ केली होती. आता डोंगर नावाच्या पशाची तारीफ करावी लागेल. डोंगर नावाचा लाडका पशा, हार्ड हिटर फलंदाज, गेम चेंजर पशा. प्रशांतच्या बॅट मधून षटकार. खलीलवर आक्रमण चढवलं जात आहे. खलीलवर हल्ला बोल केला जातोय. षटकार त्याच्या विरोधामध्ये खेळला गेला आणि प्रशांतने इथं आल्या इथे मोर्चा उघडला. इथे काय घडतंय? सलगचा दुसरा. प्रशांतच्या बॅट मधून आणखी एक षटकार. ब्लास्ट. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर सलगच्या 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार केले गेले गोलंदाज खलीलच्या विरोधामध्ये. आक्रमण चढवलं गेलं गोलंदाज खलीलच्या विरोधामध्ये. मोर्चा उघडलाय आणि त्या मोर्चाचं नेतृत्व खऱ्या अर्थाने करतोय तो प्रशांत शेळके. कमालीची फटकेबाजी. 15 चेंडूंमध्ये 27 धावांची आणखी गरज आहे. इथून देखील कमबॅक करावा लागेल. हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. चेंडू मध्ये अपेक्षित उसळी मिळाली नाही. चेंडूची गती कमी केली होती. पेस कट ऑफ केला होता. 2 षटकारानंतरच हे प्रत्युत्तर. मिनी कमबॅक गोलंदाज खलीलचं. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांची धगधग वाढली आहे आणि त्या शॉर्ट पिच डिलिव्हरी फटका फसला. चेंडू खाली बशीर करणार नाही कोणती चूक. 2 षटकार खेळल्यानंतर खलीलचा कमबॅक. प्रशांत बाद. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात ज्ञानेश्वर खुने. असं म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस. मात्र इथं पाया रचलाय प्रशांतने दीपूने आणि आता कळस व्हावं लागेल फलंदाज ज्ञानदेवला ज्ञानेश्वरला. मात्र खलीलने जशा प्रकारचा कमबॅक केलंय ते लाजवाब राहिलं. कारण खलीलच्या विरोधामध्ये 2 चेंडूमध्ये 2 षटकार प्रशांतने खेळले होते. त्यानंतर डॉट बॉल टाकला. त्यानंतर विकेट देखील मिळवली. म्हणजे जशास तसं प्रत्युत्तर खऱ्या अर्थाने मैदानामध्ये दिलं जात आहे. टीट फॉर टॅट. तू शेर आहे तर मी सव्वा शेर आहे दाखवून देतोय खलील. मोरिया 11 पाडाळे संघाकडून नेहमीच कामगिरी त्याची दर्जेदार राहिली आहे. आज गरज होती आणि गरज असताना विकेट मिळवत्या. आणि इथे का लेट कटचा लाजवाब नजराना. चेंडू चाला सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार.
12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आणि विकी मला वाटतंय पुन्हा एकदा येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. धानिवली गावचे रहिवासी भाऊजी टोले हे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. दादांना देखील विनंती आहे, दादा आपण देखील या व्यासपीठावर सन्मानित व्हायचं, विराजमान व्हायचं. 12 चेंडू 23 धावांची गरज असताना विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडला दीपू आहेत आणि फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस चेंडू त्याला काव कॉर्नर झोन मध्ये घेऊन काढलाय. बशीर तिथे आलेत, क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील. थोडेसे फंबल जरूर झाले होते, मात्र त्याचा फायदा इथे दोनही फलंदाजांनी घेतला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून पूर्ण झाल्या. जिंकण्यासाठी अजून देखील 11 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. 11 चेंडू 21 धावा. समीकरण जितकं सोपं वाटत असलं तितकंच कठीण आहे. हा चेंडू अवांतर येतोय. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, एक्स्ट्राज रोखाव्या लागतील, कारण धाव फलकावर जास्त नाहीयेत. आणि इथे काय फटका फसला, चेंडू खाली. बाळा करणार नाही, राजेश होते, राजेश करणार नाही चूक, फलंदाज होईल बाद. फलंदाज बाद होईल. दीपूला परतावं लागलं. चांगल्या टच मध्ये दीपू देखील दिसत होता, मात्र इथे दीपू बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय जयेश. मात्र जयेश आतमध्ये दाखल होतोय आणि डगआउटचा विचार केला तर आज जयेश शेळके सर देखील नाहीयेत, जय बिराडे देखील नाहीये. म्हणजे डोंगरनावे संघाचा युनिट देखील आज आपल्याला अपूर्ण पाहायला मिळतोय. तर त्याचीच कमी कुठेतरी निश्चितपणाने डोंगरनावे संघाला भासत असेल. समीकरण बदलत आहे. 10 चेंडूंमध्ये आता 20 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव. 10 मध्ये 20 बनवायचे. विकी चांगली गोलंदाजी करतोय. डावखुरा आताचा फलंदाज जयेश मैदानामध्ये दाखल झालाय. आता जयेशच्या विरोधामध्ये कामगिरी विकीची कशी राहते हे पाहावं लागेल, कारण सामना महत्वाचा आहे. नॉकआउट पद्धतीचे सामने आहेत, त्यामुळे सामन्यामध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा राहील. हा चेंडू इथे कमालीच्या गतीने टाकला होता, मात्र लाईन अँड लेंथ मध्ये काहीसा बिघाड आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचदा असं आपण पाहत असतो, डावखुरी आताचा फलंदाज जेव्हा फलंदाजीसाठी येतो, गोलंदाज गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथे लाईन खराब होती, वाईट चेंडू आलाय. पुन्हा एकदा विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. विकी टू जयेश. सामना रंगेल यात काही शंका नाही. इथं हा चेंडू चांगल्या गतीने टाकला. डॉट बॉल येतोय, निर्णायक डॉट बॉल. रिव्ह्यू घेतला जातोय वाईट साठी. बॅटिंग साइड रिव्ह्यू असेल, आपण चेक करणार आहोत. येस, संघाकडे रिव्ह्यू असेल, कारण मगच पंच जे काय असेल ते कळवा आमच्यापर्यंत. सर त्यांचा रिव्ह्यू पेंडिंग आहे सर. सर 15 सेकंदाचा टाइम असतो ना सर रिव्ह्यू घेण्यासाठी. आणि सर काय रिव्ह्यू चेक करायचं ना? नाही, 15 सेकंदाच्या आतमध्ये रिव्ह्यू घेतलाय. 15 सेकंदाचा टाइम असतो सर. डगआउट मध्ये थोडीशी शांतता बाळगा. दोनही संघातील खेळाडूंना विनंती की आपण थोडी शांतता बाळगा. पंच आमच्यापर्यंत जो काही निर्णय आहे तो कळवतील.
येस आपण टाइम आहे सर, चालू आहे आणि विदिन 15 सेकंद घेतलेला आहे रिव्ह्यू. आपण चेक करूयात. विकेटचं पतन, गडी होईल बाद. रनआउटच्या माध्यमातून जयेशला परतावं लागतंय. संघाच्या डोकेदुखीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असतात, ठिणग्या उडताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन दिग्गज आहेत, दोन मुरबाड तालुक्यातील दादा संघ आहेत. मोरिया 11 पाडाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय जय गावदेव डोंगर नावे संघ. समीकरणाचा विचार केला तर अजून देखील 18 धावांची गरज आहे. इथे विकीचा हा चेंडू पंच आमच्याकडे कळवतायत की अवांतर चेंडू असेल, वाईट चेंडू असेल. उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू बराच बाहेरून ट्रॅव्हल होतोय आणि पंचांनी नेमके तेच हेरलंय. पंचांच्या भूमिकेमध्ये पवन डोळे आहेत आणि त्यांच्या सोबत सचिन डोळे आहेत. इथे घडतंय काय? फटका फसला होता, झेल होऊ शकत होता. विकी यांचे प्रयत्न कुठेतरी अपुरे पडतात. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. प्रत्येक एका धावाने या सामन्याचं चित्र बदलतंय, या सामन्याचं समीकरण बदलतंय. 48 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. माफ करा, 43 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आणि इथे फटका चांगला पाहायला मिळतोय, मात्र अखेरच्या क्षणाला चेंडू खाली राजेश खंडागळे करणार नाही कोणती चूक. फलंदाज धनाजी देखील बाद. शेवटच्या चेंडूवर देखील विकेटचं पतन आलं. धनाजी बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये शिवम दाखल होत आहेत. आता शिवम आणि ज्ञानेश्वर अशी जोडी मैदानामध्ये खेळतीये. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय मैदानामध्ये. बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. ठशन, मैत्रीपूर्ण ठशन मैदानामध्ये पाहायला मिळते. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर करण खंडागळे येत आहेत. के येस, कोंडे साखरे संघाचे कर्णधार संपर्क करायचा आहे. कोंडे साखरे संघाचा कर्णधार कुठे असाल, आयोजक कमिटीशी संपर्क करायचा आहे. मयूर आपली वाट पाहतात. पहिला चेंडू अवांतर चेंडू, समीकरणामध्ये बदल.
6 मध्ये 15. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. इथून पुढे सामना रंगेल. बॅटल कसं राहतंय हे पाहणं देखील महत्वाचं आहे. इथं बॅटची कडा. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू गेला सीमारेषे पार. धावा मिळाल्या तब्बल 4. हा येतोय नशिबाचा चौकार. विकीच्या षटकामध्ये काहीसा बॅकफुटला असणारा जय गावदेव डोंगरनावे संघ आता या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना पाहायला मिळतोय. कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि सामन्याचं समीकरण 5 चेंडूंमध्ये 11 धावा. एखादा मोठा फटका म्हणजे या सामन्यावर कुठेतरी जय गावदेव डोंगरनावे संघ पकड मजबूत करेल. मात्र प्रत्येक डॉट बॉल नंतर पाडाळे संघ हावी ठरताना पाहायला मिळेल डोंगरनावे संघावर. 5 मध्ये 11. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. इथे फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे काय घडतंय. ज्ञानेश्वर तर सेफली पोहोचतील. मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये शिवमला बाद व्हावं लागेल. शिवम बाद. येस. 4 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. सामना रंगलाय. सामना चांगलाच रंगला. डोंगरनावे संघासाठी जमेची बाजू ही असेल की ज्ञानेश्वरकडे स्ट्राईक असेल आणि ज्ञानेश्वर मध्ये ती क्षमता आहे. मात्र डोकेदुखी हे असेल की तब्बल 8 विकेट्स तुम्ही गमावल्यात. त्यामुळे इथून पुढे विकेटचा विचार तर करून जमणार नाही. कारण ज्ञानेश्वरला पूर्ण चेंडू खेळायचे. 4 मध्ये 10 बनवायचेत. करणचा पुढचा चेंडू. इथे फटका चांगला पाहायला मिळतो. ब्लॉकल डिलिव्हरी होती. एक धाव धावून पूर्ण होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आल्या पावली माघारी परतावं लागतंय दीपकला आणि विकेट क्रमांक 9वी. 9 विकेट्स खऱ्या अर्थाने जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे संघाने गमावल्यात. आता समीकरण 3 मध्ये 3 चेंडू मध्ये 9 धावा बनवायचेत आणि विकेट 9 म्हणजे ऑल आउटच्या उंबऱ्यावर आहे. दीपवीर देखील बाद होतोय. आता भावेश मैदानामध्ये दाखल होतोय. शेवटची विकेट असेल. धन्यवाद डीजे. 3 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. अशाच प्रकारचा सामना रंगला होता खाटेघरच्या मैदानावर. त्यावेळेस मात्र तानाजी खुने डोंगरनावे संघासाठी उभा राहिला होता. आज सामना रंगतोय या टेमगावच्या मैदानावर आणि इथे ज्ञानेश्वरला उभं राहावं लागेल. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू पंचांनी घोषित केला नो बॉल आणि नो +4. एकूण धावा मिळतील तब्बल 5. निश्चितपणाने या पंचांच्या निर्णयाला अपील केलंय पण आपण चेक करणार आहोत. मात्र काय सामना रंगलाय. चेंडू बीमर आहे की फेअर डिलिव्हरी आहे हे आपल्यापर्यंत लवकर पोहोचेलच. आणि होय निश्चितपणाने हा चेंडू असेल बीमर म्हणजे धावा मिळतील तब्बल 5 आणि मिळतोय तो डोंगरनावे संघाला नशिबाचा पंजा. 54 धावांवर 54 धावांपर्यंत मजल मारली आहे. जिंकण्यासाठी अजून देखील 55 धावांपर्यंत जाऊन पोहोचलेत आणि जिंकण्यासाठी अजून देखील 4 धावांची गरज. नाही या स्पर्धेमध्ये मंकड विकेट नसणार आहे.
हे देखील लक्षात घ्या. या स्पर्धेमध्ये मंकड विकेट नाहीये. या स्पर्धेमध्ये LBW देखील नाहीये. थोडी शांतता बाळगा डोंगर नावे संघ आणि आपापल्या खुर्च्यांवर बसून घ्या. सामना अजून देखील संपलेला नाहीये. जिंकण्यासाठी अजून देखील 3 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. फ्री हिट असेल म्हणजे सुवर्ण संधी असेल फलंदाज ज्ञानेश्वर कडे. काय घडतंय पाहावं लागेल. आणि इथे काय घडतंय. चेंडू चाललाय सीमा पार आणि अखेरच्या क्षणाला डोंगर नावे संघ ठरतो इथे या सामन्यामध्ये विजयी. चौकार येतोय. विजयी चौकार. अभिनंदन डोंगर नावे. हाडला कठीण पाडाळे.